तर गुड मॉर्निंग मित्रांनो. आज ब्लॉग नंबर 4 आहे. तर चला मस्त फ्रेश वगैरे झालोय. आता जॉबला निघालोय. आता आपण जाऊ पहिला मंदिरात. तर मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं की आपला दिवस चालू होतो. तर आपण पाया वगैरे पडू आणि मग दिवस आपला चालू होईल. आज दिवसभरात काय-काय होतं ते तुम्हाला समजेलच आपल्या छोट्याशा मिनी ब्लॉगमध्ये. तर चला मित्रांनो, आता आपण आलो आहे आपल्या गाडीच्या पार्किंग एरियामध्ये. तर पार्किंग एरियामध्ये आलो आणि आपली लगेच सीट आपली कुत्र्याने फाडून ठेवलेली होती. सकाळ सरप्राईज दिला आपल्याला. तर चला तसंच आपण गेलो मंदिरामध्ये. तर माझ्या घराच्याच बाजूला छोटंसं एक मंदिर आहे, सिद्धेश्वर हनुमान मंदिर. ते एवढे हनुमानजीची सुद्धा मूर्ती आहे, गणपती बाप्पाची सुद्धा मूर्ती आहे आणि महादेवाची पिंडसुद्धा आहे. तर इथे आपण दर्शन वगैरे केलं आणि आज आपण ऑफिसमधून लवकर आलो. तर मम्मी पप्पांच्या लग्नाची ॲनिव्हर्सरी होती, तर आपण लवकर आलो. तर मम्मी माझ्या बाजूला बघत होती, कारण तिला वाटलं मी कुठल्यातरी मुलीशी बोलतो आहे, पण नाही. आज ॲनिव्हर्सरी म्हटलं तर आज काहीतरी बाहेरूनच पाहिजे. तर तशीच गाडी काढली आणि मित्राला घेऊन गेलो पटेलनगरमध्ये. पण काय पार्सल घ्यायचं होतं आता अजून मी ठरवलंच नव्हतं. तसंच आम्हाला दिसली मम्मम पावभाजी. आम्ही आतमध्ये एंटर केलं आणि पहिला मेन्यू कार्ड घेतला आणि आपण ऑर्डर केली पावभाजी आणि तवा पुलाव. जसे आपण ऑर्डर केली ते 10 मिनटामध्येच आपल्याला पावभाजी आणि तवा पुलाव आपला रेडी झाला आणि आपण गेलो घरी. तर आपण घरी गेल्यानंतर आपली सगळं रेडीच होतं. तर मम्मी पप्पांचा आम्ही केक वगैरे कट केला. तर आम्ही लहानच फॅमिली आहेत. आम्ही छोट्या घरामध्ये आपण छोटे मोठे असे बड्डे सेलिब्रेट वगैरे करत असतो. त्यानंतर झाला आपला डिनर टाईम. त्यानंतर आपण पावभाजी आणि तवा पुलाव आपला रेडीच होता. पटपट मस्त खाल्ला आणि खूप भारी टेस्ट होती आणि खूप मजा आली वगैरे खायला. तर चला मित्रांनो, हा व्लॉग इथे सेंड करू. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. अजून कोणी जर आपल्याला फॉलो केलं नसेल चॅनलला तर जाऊन फॉलो करा आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.